तर अचानकच माहेरी जायचं ठरलं. तर आता आम्ही निघालो. आता वाजल्या 6 म्हणजे 5:45 झाल्या. त्या अचानकच ठरलं, पप्पांचा फोन आला की या म्हणून. तर ह्यांना पण आता दुपारी आले होते आज शनिवार आणि साहेब नसल्यामुळं पगार नाही, त्यामुळे मग घरी बसून काय करणार म्हणलं चला असं पण जाणं होतंच, आम्हाला पैसे वगैरे भरायचं आहे. तर एक दिवस सुट्टी घ्यायचीच होती. तर आज अचानकच योगायोग आला, सुट्टी पण आहे. तर म्हणलं चला येऊया जाऊन. आणि एक माणूस मामाच्या गावाला जायचं म्हणलं का लई खुश असतो. मी जास्त खुश नसते पण ही जास्त खुश असते. तर चला आता आपण निघूया. आमच्या गाडीचा आवाज लई येत असेल धड 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 धड. जाऊ दे, गाडी इग्नोर करा. सूर्य बघा तुम्ही, छान वाटते. आणि हा कॅनलचा रस्ता म्हणलं का नाही, कंटिन्यू स्पीड ब्रेकर. माणूस त्याची स्प्रिंग सारखी हालत असते आणि माणूस पण. झाली सुरुवात इथं जायला. झाला ना चष्मा आणला नाही. आम्ही आतमध्ये राहतो पण आम्हाला पण रस्त्यापर्यंत यायला लागतं. आणि तर आमच्या इथं काही थांबतच नाही. बघितली मेंढर आता दिसायला लागली. तुम्ही गाडी बघा, ही दुसरी येते हा है ना. ही ती नाही ती बरं, काही दुसरी येते गाडी आली. मग इथंच बसायला येते वाटतं. उद्या येऊया आपण. असं नाही कुठं पण उद्या येऊया आपण. चला की आतमध्ये जाऊया. हा बाजार असला नाही इतकी गर्दी, मला निघू वाटत नाही बाहेर. त्यासाठी घरात असं कुठं स्वामी दिसलं का नाही लय भारी वाटत. माणसा आता ना आम्ही पहिलं जिथं राहत होतो ना तिथं आलो या. आता बघू कोणी बाहेर दिसतंय का नाही दिसत. थंडी वाजते पण लय. दाखवते तुम्हाला. छान वाटायचं इथं. आता सगळं नवीन नवीन झालंय. लॉन्ड्री झाली, अजून काय काय झालंय. ही आहे सोनूची शाळा आणि इथं आम्ही खाली राहत होतो. सगळ्या गोष्टी जवळ जवळ होत्या पण काय करणार आता, असतात काय करणार. इथं यायचं आणि आम्ही खेळायला फिरायला. आता हे बंद झाले, 6 वाजता बंद होतं. आणि इथं चुकली पण होती ती. पोहोचले आता आम्ही. आता केली आम्ही एंट्री फाट्यावरनं गावात. आप्पाचीच गाडी. आमच्या इकडे इतकं गार लागत नाही पण इकडं लय गार लागते असं वाटतं या. का रस्त्यानं लागतंय काय माहिती आहे. सगळीकडे ऊसच आहे. आमच्या गावाला सगळी नावं ठेवायची, डोंगराचा भाग आहे, काय कामधंदा इथं का म्हणजे ठेवायचं नाव. पण आमचं गाव आता लय सुधारलंय. सोनू आली आता घरी. पोचलोय आम्ही घरी. हा आता लाईट लागली, आता नीट दिसायला लागलं. घराचं सुरूच आहे अजून इकडं. आजी इथे, आजी रस्त्यानंच आहे अजून. दिसली की आम्हाला आता. निघाली लगेच घर बघायला. चला आता मम्मी गेलेली रानात, आता येते मम्मी, तोपर्यंत जातो मध्ये घरात. तर मी आले आता आमच्या खालच्या घरी, म्हणजे जुन्या घरी. जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे, ते वालं घर आत्ता आम्ही बांधलं आणि हे वालं जुनं आहे. पहिली एकच रूम होती ज्यामध्ये आम्ही चौघं असायचो, मम्मी पप्पा मी भाऊ. लय छोटं, म्हणजे आता जसं माझं पत्र्याचं शेड आहे ना तसंच हे घर होतं.
इतकं छोटं आहे ना, म्हणजे माझं पत्रा शेड जरा तरी मोठं आहे, पण हे घर इतकं छोटं आहे ना, इकडं झोपलं तर इकडं पाय टेकतील. त्यात आमचा बेड होता, ही कनिंग भांड्याचं कपाट तर आहे त्या जागेवर, पहिल्यापासून तिथंच आहे ते. नंतर कपड्याचं कपाट, अजून एक टेबल होता, गिरण आहे, फ्रीज आहे, या सगळ्या गोष्टी ह्याच्यात होत्या या. म्हणजे छान असायचं. पण आता सगळं नेलंय, फक्त ही कनिंग आणि भांड्याचं कपाट राहिलंय. ते पण आता ते 3 खोल्यांचं बांधकाम अजून चालू आहे ना, तर ते झाल्यानंतर हे पण तिकडे घेऊन जातील, तेव्हा हे घर सुन्न पडेल. पण ह्या घरातल्या आठवणी खूप भारी आहेत त्या खरंच. कारण बालपण माझं सपरातच गेलंय, पण जशी मी मोठी झाली ना, मला कळायला लागलं, 6वी 7वी 8वीला गेले ना, तसं आम्ही ह्या घरात राहायला आलो असेल. थोडेच दिवस राहिले, 7वी 8वीला आम्ही इथं राहायला आलो असेल. आणि 12वी नंतर तर माझं लग्न झालं. पण छान ठेवलं होतं मी घर, आणि उंची तर इतकी कमी आहे ना, हो का, हात टेकतो इतकं गरम व्हायचं. इथे एक दरवाजा आहे आणि पाठीमागा एक दरवाजा आहे, दिसतोय का, तिथं तो आता मुजवून टाकलाय. इकडचा दरवाजा आमचा कायम बंद असायचा, इकडचा उघडा असायचा, कारण इकडनं भरपूर हवा यायची. आता सगळं चेंज झालंय. मला झाडं लावायची लय आवड आहे. पप्पानी सगळी झाडं बिडं तोडून टाकली, ती सगळं कुठून घेऊन गेलेत, कारण आता इथं नाही राहायचं, तर इथं काय ठेवलंच नाही, सगळं तिकडं नेलंय. पण घर छान आहे. नंतर माझं लग्न ठरलं, नाही, माझी 10वी झाली, आणि बाहेरचं पण बाहेर शेड ठोकून घेतलं. आणि लग्न झाल्यानंतर मी डिलेवरी आल्यानंतर बाहेर पण एक खोली बांधून घेतली, जेणेकरून एका रूममध्ये ठसका उडणार, बाळाला ठसका लागणार, ह्याच्यामुळं बाहेरची पण खोली बांधून घेतली. दाखवतो तुम्हाला, त्यात पण पसार आहे बरं का. आता सगळीकडं घाण आहे, असं ते समजून घ्या. आणि मेन गोष्ट म्हणजे लाईट नाही आहे, कारण लाईट तोडली तर राहतच नाही, तर कशाला बिनकामाचं लाईट बिल भरा. हे चार्जिंग करून आणायचा बल, आणि मग बळा आवाज कमी कर, उचकी लागते. चार्जिंग करून आणायचा आणि मग लावायचा. तर ही वालं सोनू झाल्यानंतर, म्हणजे सोनू पोटात असताना 6-7 महिन्याचे असेल, तेव्हा हे करून घेतलेलं. डिलेवरीपर्यंत सगळं झालं होतं ओके, प्लास्टर वगैरे, फक्त फरशी बसवायची राहिलेली. सोनू झाल्यानंतर ना 8 दिवसात लगेच फरशी बिरशी बसवून टाकली. तर हे वाला असं आहे. करमतंय का मामाशीकडं? तुम्हाला करमतंय का सासरवाडीत? खरं का? नाही कर मग कोणाला सांगणार? तुम्हाला एक दिवस राहा वाटत नाही. मी 6 वर्ष तुमच्यासोबत राहते, तुमच्या घरी. कशी राहिली असेल मी 6 वर्ष? दिसलं नाही नीट. हां, दिसलं. खरंच पैसे असतं तर दिलं असतं का मालकीनं आपल्या हातात? खोटा इथं तरी म्हणते माझी मला द्या. दर त्यात नाही काय भेटलं. आता म्हणलं त्याला लई धारायान काय म्हणजे बारीक केलं नाही, ओरका पटापटा उशीर झालाय. हां जरा हिला लागलंय बघा आता, ही कशात या कुरकुऱ्या. मला वाटलं चाप बीप लागल, एकदा तिला चाप लागला होता, अजूनपर्यंत ती लावत होती. मला वाटतंय कालच तुटला असेल चाप तिचा, कालच तुटला ना. टसकतंय काहीतरी. किचन भेटलेलं. 7:30 वाजले ते ना, आता आम्ही निघालोय घरी, कारण ह्यांना कामाला काय तर गोव्याला. तर चला आता निघतो, सकाळी रात्री आलो, सकाळी निघालो. चला आता गार लागणार आहे, स्टॉल नाही काय नाही माझ्याकडे स्कार्फ बांधायला. आता आकडी येईल. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही आणि काहीच नाही. हां हिचं पैसे. तर चला आता भेटू तिथे गेल्यावर. उशीर झालाय जास्तपर्यंत, 8:30 वाजतेला. तर आम्ही पोचलोय घरी, आणि येताना अननस घेऊन आलो होतो, म्हणजे भरपूर वेळ झाला बरं का. आम्ही 8:30ला आलो असेल, तर अननस आणलेलं आता कापले. सोनू चाललंय खायचं. भरपूर दिवस झाले इच्छा होत होती खायची, पण अन्न काय होत नव्हतं. आज सकाळी नेमकंच होतं ते दुकान उघडं, मग तिथून घेऊन आलो. तर आम्ही 8:30ला आलो असेल, आता वाजलेत म्हणजे 12ला फक्त 5 मिनटं कमी येते. तिथूनच सगळं करून आलो, आंघोळ वगैरे, त्यामुळे इथं आल्यानंतर तो काही ताप नव्हता. जेवण वगैरे नाही बनवलं, कारण हे येणार आहे तर दुपारनं घरी. आम्ही काही हे खाऊनच आजच्या दिवस चालू नाही, कारण किराणाच संपलाय आणि पगार पण दिला नाही, त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीची अडचण.
तर असं होता, ते येतील तेव्हा आम्ही जाऊच. थांबा, ही वाजतंय. आधीच आमच्यात भांडणाला लई जोर असतो आणि सारखी कडी वाजत असते आमच्या दरवाजात. सकाळीच आमची किरकिर झाली थोडीशी, होतच असते रोजच, त्याच्यात काही विषय नाही आहे. असं झालं. आता झोपली होती कारण मला कसं तरी झालं होतं. काय झालं काय माहिती, एकदम असं चक्कर आल्यासारखं होत होतं. या झोपलेली कांबरून घेऊन झोपली होती. माझ्यामुळे सोनूनं पण एक डोलका काढलाय. आता आता ताजी झाली खायला. आणि आज फायनल त्याच्या केसाचं काम करून टाकणार आहे, कारण आज आम्ही जाणार आहे ना किराणा वगैरे भरायला. तर वेळ भेटला तरी किंवा नाही भेटला तरी वेळ काढून ह्यांना मी म्हणणार तुम्ही सामान भरा, मला पहिल्यांदा पार्लरला नेऊन सोडा. ही जे केस कटिंग करून आणते पहिल्यांदा, इतकी सारखी डोळ्यावर येते तिनं. आणि तिच्या केसामुळेच आमच्यात निम महाभारत घडते. कारण तिची केस पुढे आली की माझी चिडचिडपणा होतो, मी ओरडते, माझा आवाज वाढतो. मग ती काही यांना आवडत नाही, किती जोरात बोलती, किती आवाज वाढवते, हळू बोल की, कुणाचा एवढा आवाज आहे का. कोणाचा नसला तरी माझा आहे, माझा आवाज आहेच तसा. तर मी बळण तर हळू हळू नाही काढू शकत ना, जे आहे ते आहे. उगाच ती हळूहळू बोलायला मला नाही आवडत. आणि होते त्याच्यामुळेच भांडणं होतात आमच्यात. ती खात नाही, ती आवरत नाही पटपट. अशी भरपूर सारे कारण आहे ती भांडणं होण्याची. कुठं जायचं म्हणलं तरी पण लवकर येत नाही आंघोळ करायला, किंवा कपडे घालत नाही. कपड्यावरनं तर इतकी किरकिर असते की हेच का घातलं मला, तेच का घातलं मला. स्वतःच चांगली घालते या. तिला अजून त्या गोष्टीतला ज्ञान नाही आहे, चांगलं काय दिसतं वाईट काय दिसतं. तिला फालतू कपडे आवडते, ती जी जुनी पुराणी झालेली असते, पण तिला तिचा जीव त्यात अडकलेला असतो या. आणि मला सांगा, आता थंडीच्या दिवसात कोणी फ्रॉक घालतं का. आणि गाडीवर जाताना आकडी येते माणसाला, गाडीवरनं सकाळ सकाळी फिरताना. आणि आमचं तर माहीत आहे तुम्हाला, प्रवास कधी असतो, सकाळ संध्याकाळ. सकाळी 7 वाजता, संध्याकाळी 5-6 वाजता. त्यावेळेस तर किती थंडी वाजते आणि तिला तेव्हा फ्रॉक घालायचा असतो. त्यासाठी ती जर वेळेस रुसून बसते. आणि जेव्हा दुपारच्या वेळेस तिला फ्रॉक घातलेला असतो ना, तेव्हा काय माहिती का, काढ की, काढ फ्रॉक माझा, मला हिथं टोचतंय, मला हिथं टोचतंय. आज घातले, आज शहाण्यासारखे वागले. कारण जायच्या वेळेसच ती आली आणि आमच्या दोघांचं थोडंसं चाललं होतं, ओरडाओरडी, एकामेकावर आवाज चढवणं चाललं होतं. मग ती आमचं ऐकून ही शांत बसली आणि म्हणून हिनं कालवा केला नाही. जर त्यांचं माझं तसं झालं नसतं ना, तर हिनं ते जिरवलं असतं. म्हणजे तिनं केलं असतं माझ्यासोबत भांडणं. कोणी ना कोणी माझ्यासोबत भांडणं करायला पाहिजे, ते हे फिक्स ठरलेलं आहे. तर चला जाऊ द्या. पपई पण आणली, तर पपई आम्ही दुपारी खाऊ, कारण ती लय मोठे सरणार नाही म्हणूनसाठी म्हटलं दुपारचीच कापायची. ही बोलते ती की आत्ताच काप, मी म्हटलं नको, आता दुपारी बघूया. तर चला आता कपडे वगैरे चेंज केले नाही, ती असू दे म्हणलं, जाताना चेंज करेन. काही जातानाच घातली होती ना, आंघोळ केल्यानंतर तिथून तीच घातली. आम्ही ना, मी इथं लवकर उठत नाही या, पण ना मम्मीच्या तिकडं मी आज 5 वाजता उठली होती. मी उठली, हे उठली, तिचं पप्पा उठलं, मम्मी पप्पा झोपलेली, सगळी झोपलेली. आम्ही उठलो, खाली गेलो, पाणी ठेवलं, आम्हीच केलं. मला हे म्हणत होतं, इथं तर 8 वाजेपर्यंत पसारती, तिथं कशी काही लवकर उठली. म्हटलं तसं काही नाही आहे, नवीन जागा आहे आता माझ्यासाठी. ती आधी ती जुनी होती, आता ती नवीन जागा झाली. मग मला रात्रीचं पण लवकर झोप येत नाही तिथं, आणि सकाळची मग लवकर जाग येते. तर चला असू दे. तुझा घरात काही इतका राडा नाही, फक्त भांडी आहे ती काय, ही आल्यानंतर रात्री जेवलं होतं, ती भांडी काही घासली नव्हती. मग ती भांडी घासायची. आणि कपडे आहेत काल रात्री आंघोळ केलेल्या, सकाळी आंघोळ केलेल्या. ह्यांनी इथं येऊन पण आंघोळ केली. म्हणजे मला आता थंडी वाजते, आंघोळ करतो. ओके, सोनून आंघोळ नाही केली बरं का, ती पारुशीच आहे. आणि आता ही बाहेर ठेवते, कारण माशाला येते ह्याच्यावर, आणि मला हे लावायचं पण आहे, त्यासाठी ह्याच्यात टाकते. चला, कसलं ऊन लागतंय रे देवा, कडक उन्हाळा वाटायला लागलाय. चल पटपट चल, हे ठेवून देते फ्रीजमध्ये आता. तर थोडा वेळ पडले होते, तोपर्यंत हा ड्रेस टाचायला आणि एक साडी आहे त्याला गोट मारायला आलाय. मला खरंच ना होतं घेतं नको वाटतं, कारण पैसे पण मनासारखे भेटत नाहीत, तर उगाच पाय खोडायचं फुकटचं. पण आता आल्यानंतर नाही पण म्हणा येत नाही, आणि जे पहिल्यांदा येतं त्याला तर नाहीच म्हणू नाही वाटत. म्हटलं जाऊ दे, आता बसून काय करणार आहे, तेवढंच पैसे भेटत नाही म्हणून दोन गोष्ट करू वाटत नाही. जर 4 पैसे भेटायला लागलं तर कोणाला नको वाटतं ना. काय त्यात आमची धन्नूला आधीच फास्ट काम करते,
म्हणूनसाठी मला आधीच इंटरेस्ट येतो. चालत नाही व्यवस्थित, असं सारखं धागा तुटणं, कधी कधी शिलाई बसत नाही, जाड कपड्यावर चालत नाही, असं होत राहतं. जाऊ दे म्हटलं, एवढ्या वेळेस घेण्यानंतर ना नको. आणि नाही, खरं तर नाही नाही म्हणून वाटत, लय विचार करते तर पुढच्या वेळेस नाही घेणार आणि घेते. आता बघा, जाड कपड्यावर मनानं धागा तुटला. मला कमेंट पण आली होती की तुझ्याकडे आहे तर तू शिवत जा, असं करत जा, तसं करत जा. इथं वस्तीवर एक आहेत ती शिवते, पण ती प्रेग्नंट असल्यामुळं तर आता तिनं बंद केलंय, नाही तर ती देते शिवून. आणि माझा काही क्लास झाला नाही त्यामुळं परफेक्ट असं मला जमत नाही. माझं मी परफेक्ट करते, जमवते, पण दुसऱ्याचं नाही येते मग. ते शिलाई मारायला आणि माझा ब्लाऊजच कसा येतो मला हेच माहीत नाही. पहिल्यांदा शिवलेला तरी पण छान जमला होता. पहिल्या चॅनलवरती होता व्हिडिओ माझ्या तो, पण आता नाही आहे. ब्लाऊज असेल. आता याचा दोरा अडकून बसला. लाईट चमकते, लाईट नाही, चार्जिंग नाही फोनमध्ये, पण घेते पटपटी करून. लय गरम होते, घरातच बसू वाटत नाही. आणखी काम. हा ना, उचलून व्हिडिओ काढलाय. तुम्ही आहे म्हणून तिने हिचा हात झिंजाडला. ही म्हणत होती चल की, सोनी म्हणत होती चल, तर नाही आली ती. हात झिंजडून तिकडे गेली बघा. ए